आळत्याची ओळख इंगवले कुटुंबियांच्या मनामध्ये या ठिकाणी रोवलेली आहे। इंगवले म्हणजे आळतेकर आणि आळतेकर म्हणजे इंगवले हे समीकरण जिल्ह्यानं अनेक वर्ष या ठिकाणी पाहिलं। आज साहेब एक दुग्ध शकरा योग ज्याचा उल्लेख मी त्या ठिकाणी केला, आपली ही भगवी पताका आज इंगवले कुटुंबीय खांद्यावर घेणार आहे आणि तो भगवा आणि धनुष्यबाण हे दोघही पिता पुत्र आपल्या विचाराच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करणार आहे। निश्चितच ऐकलंय साहेबांनी, त्यांचा विजय करून द्यायचा झाला तर 7 तारखेला धनुष्यबाण धनुष्यबाण आणि धनुष्यबाण दिसला पाहिजे, याकडे आपण या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे। साहेब समर्पित भावनेनं लोकसेवेचं इंगवले गट या ठिकाणी त्याच्यामध्ये प्रवेश करतोय आणि समर्पित भावनेनं लोकसेवेची कावड घेऊन अखंडपणे ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिशय झगडा उभा करणारा हा नेता प्रचंड अन्यायात या ठिकाणी पुढे गेला। 5 वेळा जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं। साहेब एकदा गेला निवडून की मागल्या आढळल्यानं कोणतरी सभापती किंवा अध्यक्ष होऊन बाहेर पडलाय, पण अण्णांनी प्रामाणिकपणे इमाने इतबारे या पंचकृषीची सेवा करून सुद्धा जिल्ह्यातल्या प्रत्येक नेत्यानं फसवलं। ही परिस्थिती या ठिकाणी त्यांच्या पदरामध्ये पडली, पण ते खचले नाहीत। आज ते भगव्याच्या संरक्षणार्थ आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या शब्दाखातर आपल्या बरोबर त्या ठिकाणी येतात। यांच्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी एकनाथ शिंदे साहेब नक्की घेतील, याची खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो। साहेब एक तरुण नेता, इंगवले गट सगळं कुटुंब आज या ठिकाणी आपल्या बरोबर येत आहे। तेच नुसतं येत नाहीत तर जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार आपल्याला निवडून आणण्यासाठी त्यांनी जंग या ठिकाणी छाडलंय। मला आपल्याला या ठिकाणी विनंती करायची आहे, तरुण उदयनमुख नेतृत्व अजिंक्य असतील किंवा आदरणीय अण्णा असतील, यांचे हात बळकट करण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून करणं या ठिकाणी गरजेचं आहे। मी अरुणांना विनंती करतो की ज्या माणसानं ह्या पंचकृषीचं नंदन करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलंय, त्या अण्णांच्या ह्या सगळ्या कामामध्ये पुढे ताकद देण्यासाठी एकनाथजी शिंदे साहेब आहेत, राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, आमदार साहेब या ठिकाणी साहेब जरा पुढे आल्याशिवाय आम्हाला दिसत नाही, आमदार साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत। आमचे बापू पुढे या, बापू आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय बापू या ठिकाणी आहेत आणि आमच्या सगळ्यांचं नेतृत्व करणारे लाडके पालकमंत्री अण्णांना बळ देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आंबेडकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। ही सगळी ताकद इंगवले गटाच्या पाठीशी, आळते मतदारसंघाच्या पाठीशी, कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्र उभा करण्यासाठी स्वतः अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे साहेब आमच्या बरोबर आहेत। मी आदरणीय अण्णांना विनंती करतो, अण्णा आपण या ठिकाणी या सभेला संबोधित करा। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।